welcome back to my channel. So today I am taking you along with me to explore the iconic Wednesday market here in Anjuna, Goa. गाइस, अंजुना बीच जवळ असलेले हे अंजुना फ्ली मार्केट एक आयकॉनिक मार्केट असून टुरिस्ट लोकांसाठी ना खूप मोठं अट्रॅक्शन आहे. बिकॉज इथे लहानातल्या लहान ज्वेलरी पासून मोठ्यातले मोठे होम डेकोर आयटम तुम्हाला भेटतील, जे की फक्त गोव्यामध्येच भेटतात आणि खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत तिथे जे की तुम्ही परचेस करू शकता. मेनली ड्रीम कॅचर, हे बघा, हे लहान लहान जे ड्रीम कॅचर आहेत इतके अट्रॅक्ट करतात ना डोळ्यांना. हे 100 रुपीज पासून स्टार्ट आहे तिथे फक्त. आणि मोठे ड्रीम कॅचर हवे असतील तुम्हाला होम डेकोरसाठी ना, ते देखील इथे अवेलेबल आहे. आणि अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. हे बघा ना, चेनमध्ये पॅन्डल जे की रिअल स्टोन पासून बनवलेले आहेत, ते पण 100 रुपीज पासून स्टार्ट आहे, ते 250 पर्यंत रेंज आहे. त्याचसोबत हे बघा, इथे मोठे मोठे ड्रीम कॅचर्स आहेत ज्यांची रेंज 500 to 1000 पर्यंत आहे. त्याच्यानंतर इथे मॉटर पेस्टल आहे, बरेचसे स्टोन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, मिरर्स आहेत ज्याच्यावर असे मस्त शेल्स लावलेले आहेत. आणि खरंच खूप अट्रॅक्टिव्ह मार्केट आहे हे. फ्ली मार्केटमध्ये तुम्हाला ज्वेलरी म्हणा, ड्रीम कॅचर किंवा होम डेकोरचे बरेचसे आयटम्स आहेत इथे जे की दगडांपासून शेलपासून बनवलेले आहेत. तुम्ही ते परचेस करू शकता. पण इथे क्लोथ्समध्ये पण बऱ्याचशा व्हरायटी आहे जे तुम्ही बीचवर विअर करू शकता. बीच विअरसाठी परफेक्ट ऑप्शन्स असतात इथे. प्राईस जरा जास्त सांगतात पण तुम्ही बार्गेनिंग करून घेऊ शकता. सो असंच मी एका शॉपमध्ये आलेली जे ना स्पेशली बॅग्सचं शॉप होतं. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या टोट बॅग म्हणा किंवा लहान मुलांच्या बॅग्स किंवा स्लिंग्स बॅग म्हणा किंवा हाताने विणलेल्या बॅग, कार्टून्स बॅग, बऱ्याचशा व्हरायटीज होत्या. स्पेशली हे दुकान बॅग्सचं होतं, खूप अट्रॅक्टिव्ह होतं. हे बघा ना, इथे हाताने विणलेल्या बॅग होत्या. ही बॅग मला खूप जास्त आवडली. मी परचेस केल्या ह्याच्यातल्या 2-3 बॅग्स माझ्यासाठी आणि अजून कोणाकोणाला देण्यासाठी. ह्या अशा बॅग आपल्या मुंबईला सुद्धा भेटतात. हे काय एवढ्या वेगळ्या नव्हत्या, पण बाकीच्या बॅग्स ना खरंच खूप जास्त स्पेशल होत्या. ह्या बघा ना, त्यांच्यावरच्या प्रिंट्स म्हणा, अजून काय काय. आणि ड्रीम कॅचर्स, हे बघा ना, इथे इतके क्यूट ड्रीम कॅचर्स होते. ह्यांची प्राईस होती 100 रुपीज, बट तुम्ही बार्गेनिंग केली तर तुम्हाला 100ला 2 पण भेटू शकतात. त्यानंतर एक क्यूट अशा बॅग्स होत्या, इतक्या जास्त अट्रॅक्टिव्ह वाटत होत्या ना. आणि मेनली गोव्यात ना ड्रीम कॅचर तुम्हाला प्रत्येक दुकानात बघायला भेटतील जे की घरात लावल्यावर अतिशय सुंदर दिसतात. त्यानंतर ह्या ट्रॅव्हलिंगसाठी मोठ्या मोठ्या बॅग्स म्हणा, स्लिंग्स बॅग म्हणा, हाताने विणलेल्या बॅग, बरेचसे ऑप्शन्स होते इथे. आणि ह्यांची स्टार्टिंग प्राईस होती 500 रुपीज ते 1500-2000 पर्यंत ह्या बॅग्स अवेलेबल होत्या. शॉपमध्ये ना फ्रीज मॅग्नेट देखील अवेलेबल होते जे की 50 रुपीजला होते. आता जे मी दाखवते ते आणि बाकीचे 150, 200, 300च्या रेंजमध्ये पण होते. पण आता जे मी शो करते तुम्हाला ते फक्त 50 रुपयाला होते. त्यातल्या त्यात क्वालिटी पण छान होती. आणि हे बघा, युनिक काहीतरी दिसलं मला. हे एक बॉटल ओपनर आहे, टेडी शेपमध्ये म्हणा किंवा ट्रायंगल, असे बरेचसे शेप होते. हे मी आधी कुठे बघितलं नव्हतं. त्याचसोबत हे बघा, इथे फ्रीज मॅग्नेट आहे जे की 200, 300च्या रेंजमध्ये आहेत. तुम्ही थोडीफार बार्गेनिंग करू शकता. आणि इतकं क्यूट सामान होतं ना इथे, काय खरेदी करू आणि काय नको होतं. पण माझी नजर सारखी या ड्रीम कॅचरवरच जात होती. मंडळी, व्हिडिओला प्लीज लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईकने सुद्धा खूप मोटिवेट व्हायला होतं. व्हिडिओ मागे खूप जास्त मेहनत असते. सो प्लीज सपोर्ट करा. ओके, बाय.